श्री स्वामी समर्थ। आज आपण मस्त 3 ठिपक्यांची सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत। खूप साधी आणि सिंपल रांगोळी आहे, कोणी पण काढू शकेल अशी ही रांगोळी आहे आणि 1 मिनिटात झटपट होणारी अशी रांगोळी आहे। ही रांगोळी जर आपल्या दारात रोज काढली किंवा शनिवारी जरी काढली ही रांगोळी तर आपल्या घरावर नजर लागणार नाही आहे। अमावस्येच्या दिवशी सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकतात। वाईट शक्ती निघून जाईल आणि सकारात्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करेल। कोण व्यक्ती आपल्या घरामध्ये कोणाच्या म्हणजे मनात काय असतं आपल्याला माहीत नसतो, तर आपण अशा सुंदर रांगोळ्या काढायच्या। ही रांगोळी तुम्ही नक्की काढा। नजर दोष रांगोळी ही तुम्ही व्यवस्थित बघितली असणार तर तुम्हाला नजर दोष दिसेल। मस्त शुभ चिन्ह दिसते आणि नकारात्मकता ऊर्जा जी असते, वाईट शक्ती खेचून घेण्याची रांगोळी काम करत असते। म्हणून आपल्या दारामध्ये ही रांगोळी नक्की काढा तुम्ही आणि छान असे आपल्याला कलर पण भरायचे, म्हणजे अशी आकर्षित जी नकारात्मकता ऊर्जा असेल ती आकर्षित करून घेईल असे आपल्याला छान असे कलर पण भरायचे। तर तुम्ही आपल्या दारात नक्की काढून बघा ही रांगोळी। काही रांगोळ्या अशा असतात की त्या नजर दोषपासून आपल्याला वाचवत असतात। काही रांगोळ्या आपल्या म्हणजे लक्ष्मी तत्व असतात, देवी तत्व ह्या रांगोळ्या असतात। वाईट शक्ती खेचून घेण्याचं ह्या रांगोळ्या काम करत असतात। म्हणून दारापुढे रांगोळी काढली जाते आणि साप असेल, काही असे किडे मकोडे असतात तर ते आपल्या घरामध्ये प्रवेश करू नाही शकत। काही नकारात्मकता किडे पण असतात, त्याच्यापासून आपल्याला म्हणजे हे राहतं। तर बघा तुम्ही सुंदर रांगोळी आपल्या दारात काढून बघा आणि अनुभव बघा। बघा 1 नंबर रांगोळी दिसते। आता दुसरी रांगोळी आपण काढणार आहोत 3 ते 10 या पद्धतीने आपल्याला ठिपके काढून घ्यायचे। 3 ते 10 ही लक्ष्मीला आवडणारी रांगोळी आहे। देवी तत्व जो आपला मुख्य दरवाजा असतो तिथूनच लक्ष्मी प्रवेश करत असते, म्हणून आपल्या दारात आपल्याला ही रांगोळी काढायची आहे। लक्ष्मीला प्रसन्न करून घेणारी ही रांगोळी आहे। या रांगोळ्या असतात ज्यांचे जे आकार असतात ना त्या लक्ष्मीला प्रिय असतात, म्हणून या रांगोळ्या आपण काढल्या गेल्या पाहिजे। अशा बऱ्याच रांगोळ्या आहे लक्ष्मीला प्रसन्न करून घेणाऱ्या, तर त्याच्यातलीच ही एक रांगोळी आहे। खूप साधी सिंपल आणि सोपी रांगोळी, झटपट होणारी रांगोळी आहे। जास्त वेळ लागत नसतो रांगोळीला। समोरचा माणूस उठेल तेवढ्यात आपली रांगोळी ही तयार होऊन जाईल। खूप झटपट होणाऱ्या रांगोळ्या असतात। हाताने पण आपल्याला छान अशा सुंदर रांगोळ्या काढता। आता नवीन नवीन छापे पण आलेले आहेत, पण हाताने काढलेल्या रांगोळीचा एक वेगळाच आनंद असतो। रांगोळी काढायला जास्त काही वेळ लागत नसतो, फक्त 5 मिनटं 10 मिनटं। सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण आपला जो मुख्य दरवाजा असतो स्वच्छ क्लीन करून घ्यायचं, हळदीचं लेपन करायचं, पाणीचा सडा वगैरे द्यायचा, शेण असेल तर शेणाने सारवायचं, गेरू असेल तर गेरूने सारवायचं आणि छान अशा लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या रांगोळ्या आपण काढायच्या। पूर्वीच्या काळी सकाळमध्ये उठून 5 वाजता सडा वगैरे मारायचा, झाडू वगैरे अंगण झाडायच्या, मस्त शेणाचा सडा मारायच्या आणि छान छान अशा मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढल्या जायच्या। त्याच्या मागे काहीतरी कारण असेल म्हणून त्या रांगोळ्या काढल्या जायच्यात। आणि साऊथकडे आपण बघतो खूप सुंदर सुंदर अशा रांगोळ्या काढल्या जातात। आपल्याला ज्या काही सुंदर रांगोळ्या येत असतात हाताने त्या आपण काढण्याचा प्रयत्न करायचा। छापे असतील तर छाप्याने सुद्धा तुम्ही छान अशा रांगोळ्या काढू शकतात। खूप सुंदर सुंदर छापे पण मार्केटमध्ये आलेले आता। पण रोज आपल्या दारात रांगोळी काढल्या गेल्या पाहिजे, छोटी असेल मोठी असेल। छान मस्त असे कलर भरायचे, कारण की लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला छान अशा रांगोळ्या काढायच्या। कलर
आणि हळदी कुंकू व्हायचं, दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, छान मस्त लक्ष्मीचे पावलं काढायचे. म्हणजे लक्ष्मी आपल्या मुख्य दरवाजातूनच प्रवेश करत असते. मुख्य दरवाजा क्लीन असेल, स्वच्छ असेल, रांगोळी असेल तरच लक्ष्मी प्रवेश करत असते. तुम्ही म्हणजे जुने देवांचे पिक्चर बघितले असणार तर तिथं बघा, आता मी जुने देवांचे पिक्चर बघते तर तिथं घरात पण सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या असतात, दारात पण अशा सुंदर सुंदर रांगोळ्या काढलेल्या असायच्या. पहिले मातीचे घरं असायचे तर नीळ असायची, प्रिया नीळ, तर त्याच्याने रांगोळ्या काढायचो आम्ही सणासुदीला, कार्यक्रमाला. त्याच्या मागे काहीतरी म्हणजे देवी तत्व असेल तरच ह्या रांगोळ्या काढल्या जातात आणि आपल्याला पण मनाला एक आनंद मिळत असतो. तुम्ही सकाळी लवकर उठले, रांगोळी वगैरे काढली तर बघा तुमचं मन दिवसभर प्रसन्न राहतो. म्हणजे आपण काहीतरी छान असं काम केलेलं आहे तर आपण पॉझिटिव्ह राहत असतो, निगेटिव्ह विचार आपल्या मनातून निघून जात असतात. कलर भरून तर एक नंबरच रांगोळी दिसत असते. तुम्हाला जे कलर चांगले वाटत असतील ते कलर तुम्ही भरण्याचा प्रयत्न करायचा, छान असे कलर भरायचे. तुम्हाला अजून याच्यापेक्षा छान रांगोळ्या येत असेल तर त्यासुद्धा तुम्ही काढू शकतात. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. अजून आपण छान छान रांगोळ्या मी दाखवणार आहे. देवीला प्रसन्न करून घेणाऱ्या रांगोळ्या असतात या. श्री स्वामी समर्थ.